नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, साधारण 6 वाजलेले आहेत आणि मी निघालो आहे आपल्या डोंगराळ भागामध्ये. तर पाहूया, फिरायला निघालो आहोत. तर जे काही दिसणार आहे, जे काही तुम्हाला चांगलं मला दिसणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर आता मी अशा एका भागामध्ये आलो, म्हणजे मी रानामध्येच आलो, पण तुम्हाला दिसत असेल सगळीकडे एकदम वाळलेलं गवत दिसत असेल मित्रांनो. हे पहा, सगळीकडे एकदम वाळलेलं गवत आहे, एकदम भरपूर गवत आहे. पण आता मी एकदम साधारण वाट आहे, त्या वाटेवर मी आहो आणि ते सारखं फिरून फिरून लोकांनी एकदम वाट पाडलेली आहे. तसं तर नाही तर तुम्हाला सगळीकडे पहा गवतच दिसत असेल आणि सूर्य मावळायला गेलेला आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, सूर्य मावळायला गेलेला आहे, एकदम तुम्हाला दिसत असेल. एकदम मस्त संध्याकाळचं वातावरण आहे आणि हे पहा मित्रांनो, एकदम मस्त. हे पहा, त्या ठिकाणी मी होतो मगाशी आणि हे पहा गवत दिसत असेल तुम्हाला, सगळं म्हणजे चहूबाजूनी गवत. आणि त्या बाजूला तिकडे पहा कसं नेचर दिसतंय. इकडे एक झोपडी आहे मित्रांनो आणि हे पहा, आणि ह्या बाजूचं नेचर कसं दिसतंय मित्रांनो. पहा, ह्या बाजूला एक तलाव आहे आणि तलावाचे नेचर कसं दिसतंय. अजून पाणी आहे त्याच्यामध्ये भरपूर आणि जूनपर्यंत पाणी असतं मित्रांनो. इथं ह्या तलावामध्ये एकदम शेवटपर्यंत पाणी असतंय. त्याच्यामध्ये मोटरी पण खूप खूप आहेत, तरीसुद्धा पाणी असतंय. खोली जास्त आहे त्याच्यामध्ये ना तलावाची, त्याच्यामुळं पाणी भरपूर आहे त्याच्यात. आणि हे पहा, एकदम झाडे झुडपे डोंगर कसे दिसतात ते. हे पहा, झाडाचे जे पाला आहे तो सर्व गळून गेलेला आहे मित्रांनो. हे पहा, आणि ह्या साईडला पाहिले तर हे पहा, बाकीची झाडं हिरवेगार आहेत. इकडं ते आंब्याचं झाड आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला तुम्हाला हे दोन मोहाचे झाडं दिसत असतील. हे दोन मोहाचे झाडं आहेत आणि ह्या ठिकाणी बसून एकदम मस्त नेचर दिसतं, एकदम नजारा एकदम मस्त दिसतो मित्रांनो. मी मोकळ्या वातावरणामध्ये येऊन बसतो काही काही दिवस, मला खूप छान वाटतं. त्याच्यामुळं इकडे येऊन आज थोडं बसलो आणि एकदम मस्त वाटलं. तुम्हाला इथून परत एकदा नेचर दावतो कसं दिसतंय ते मित्रांनो. तर हे पहा, तलावाचं नेचर कसं दिसतंय आणि हे पहा, एकदम मस्त वातावरण, मस्त असा निसर्ग मित्रांनो. थोडा टाईम बसलो, मन शांत झालं, एकदम मोकळं मस्त वाटलं, एकदम जबरदस्त असं फील होलं, म्हणजे एकदम मस्त फील झालं मनाला. तर छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.